सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत सध्या एका बॅनरमुळे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. समान मत समान किंमत असा मजकूर असलेले बॅनर कणकवली शहर परिसरात लावण्यात आले असून शहरातील मतदारांना 15,000 रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये असा थेट सवाल या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीतील हळवळ परिसरात लावण्यात आलेले हे बॅनर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीदरम्यान प्रत्येक मताला 10 ते 15,000 रुपये वाटण्यात आल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी भाजपवर केला होता. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असतानाच हे बॅनर झळकल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांची राजकीय लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बॅनरमागे नेमकं कोण आहे आणि यावर संबंधित पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतायत याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.